वर्ग 10वीचा सराव संच 7.1 आपल्या त्यामधलं 2 नंबरचं गणित पाहायचं. 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. आपल्याला त्या ठिकाणी घनफळ काढायचं. कोणाचं? गोलाचे घनफळ. तर या ठिकाणी व्यास किती दिलेले आहे? 6 सेमी. किती दिलेले आहे इथं? 6 सेमी. आणि त्रिज्या आपल्याला आता त्रिज्या काढायची. तर त्रिज्या काढायची असल्यामुळे आपण व्यासाला 2 न भागल्यानंतर त्याची त्रिज्या मिळते. त्या व्यासाची किंमत किती ठेवली आपण? 6 भागिले किती आहे? 2. आणि आपण त्याला भागल्यानंतर त्याचं त्रिज्या किती मिळालेली आहे? 3 मिळाली. मग यानंतर आपल्याला गोलाचे घनफळ हे सूत्र लिहायचे. आणि हे सूत्र काय? 4/3 पाया r चा घन हे आपलं सूत्र आहे. कशाचं? गोलाचे घनफळ. आणि आता या ठिकाणी आपण किमती भरून ठेवलेल्या आहेत. 4/3 गुणिले पायची किंमत किती घेतलेली आपण या ठिकाणी? 3.14 गुणिले घन असल्यामुळे r ची किंमत किती आहे इथं? r म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आपण इथं घन असल्यामुळे 3 वेळेस लिहिली आणि ती किमती या ठिकाणी आपण भरून घेतल्या. त्यानंतर यांचा गुणाकार केल्यानंतर ही किंमत इथे या ठिकाणी आली.